आज आपण ड्राय मंचुरियन करणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे. तर मी इकडं कोबी बारीक असा कापून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकायचा आहे, तो सुद्धा बारीक कापून घेतलेला आहे. लसणाची पेस्ट वापरू नका, त्याने जास्त लसणाचा फ्लेवर येतो. त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे बारीक कापलेली, आणि नंतर कोथिंबीर टाकून चवीनुसार मीठ टाका आणि मिक्स करून घ्या. आता याच्यामध्ये मैदा टाकायचा. तर मैदा मी इथं लागेल असं घेणार आहे. सुरुवातीला आपल्याला 4 चमचे मैदा टाकायचा आहे आणि त्यानंतर मग लागेल असं तुम्ही अंदाजाप्रमाणे बाइंडिंगसाठी किती लागतो आहे ना त्याप्रमाणे मैदा मिक्स करू शकता. आणि त्यानंतर कॉर्नफ्लॉवर टाकायचे. तर कॉर्नफ्लॉवर मी पूर्ण रेसिपीसाठी इथं 5 चमचे घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर टाकल्यानं त्याच्यामध्ये कुरकुरीतपणा येतो, मैद्याने बाइंडिंग होतं, मस्त असं ते सोडता येतं भजी तळल्यासारखं, त्यामुळे मैदा टाकायचा. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. मला असं वाटतं की मैदा जरा पाहिजे एक्स्ट्रा अजून, त्यामुळे मी नंतर मिक्स करत असताना परत मैदा टाकते आहे आणि थोडासा फूड कलर पण टाकते आहे. इकडं माझ्याकडं ऑरेंज कलर होता म्हणून तो टाकलेला आहे. रेड कलर असेल तर तो टाका आणि शक्यतो स्किप केला तरी चालेल. रेसिपीसाठी मी इथं टाकलेला आहे कलर. त्यानंतर आपल्याला स्ट्रीट स्टाईल असं थोडंसं फिलिंग यावं, थोडासा फ्लेवर लागावा म्हणून मी इथं सोया सॉस 2 चमचे टाकते. तो सुद्धा तुम्हाला आवडत असेल, टाकायचं असेल तर टाका. काही कंपल्सरी टाकावा असं काही नाही आहे, स्किप केला तरी चालेल. ते सगळं मिक्स केल्यानंतर आपण जशी कांदा भजी करतो की नाही अगदी सेम करायचं. आणि गॅस मंचुरियन करत असताना फुल ठेवा. जर मीडियम ठेवला, लो ठेवला तर ते चिकटतात, सॉफ्ट होतात, पटकन तळत पण नाहीत. मुळातच याच्यात आत कच्चं राहण्यासारखं काही नसतं, त्याच्यामुळे फुल गॅसवरती तुम्ही हे मंचुरियन तळू शकता. त्यामुळे कुरकुरीत होतात, पटकन होतात, खाली चिकटतसुद्धा नाहीत, व्यवस्थित होतात. तर आता मी फुल गॅसवरती हे करून घेते आहे. सुरुवातीला लगेच हलवायचं नाही, कारण आपण जास्त मैदा टाकून असे गोल शेपमध्ये असं काही केलेलं नाही आहे. कुरकुरीत मस्त ड्राय खाण्यासाठी एकदम कमी मैद्यामध्ये छान असे भजी सोडल्यासारखे आपण सैलसर पीठ करून ते सोडलेले आहेत. त्याच्यामुळे टाकल्या लगेच हलवायला जायचं नाही, नाहीतर मग ते कोबी साईडला जाऊ शकतो. थोडंसं खालच्या साईडने तळून घ्यायचं आणि नंतर मग ते पलटी करून व्यवस्थित असे तळायचे. तर उरलेले पण करून घेते मी. मस्त ड्राय होतात. याच्याबरोबर शेजवान चटणी, सॉस किंवा असंही कोरडं पण छान लागतात. त्यामुळे एकदा करून पाहायला हरकत नाही. बघा करून कशी वाटते आहे.